नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा दिनविशेष तुकाराम बीज. हिंदू कालगणनेतला शेवटचा मास म्हणजे फाल्गुन. फाल्गुनाच्या शुद्ध पक्षातली पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा अर्थात हुताशनी पौर्णिमा. पूर्वी गावोगावी होळी झाली की दुसऱ्याच दिवशी होळीच्या निवलेल्या राखेनी धुळवड खेळत असत. होळीतली राख एकमेकांना प्रेमाने फासत असत. परस्परांच्या अंगावर मुठी मुठीने उधळत असत. धुळीच्या अशा लाटाच लाटा सगळीकडे उडताना आसमंत अर्थातच धुसर धुसर होऊन जात असे. 1650 साली अशीच एक धुळवड देहूला साजरी होत होती. राखेचा नुसता कल्लोळ उसळला होता. पण त्या कल्लोळामध्ये संत तुकोबा अचानक दिसेनासे झाले. देहू गावात राखी गूढ रंग पसरलेला असताना भरलेला असताना तुकोबा आकाशरूप होऊन गेले, हरवले की इंद्रायणीच्या जळात सामावले हे कोणालाच समजलं नाही. आणखीन काही अघटित घडलं का अशी गावकऱ्यांमध्ये चर्चाही व्हायला लागली. गावातले जनलोक त्यांना वेड्यासारखे शोधायला लागले. सगळ्या दिशांना वेड्यासारखे पळत सुटले. पण तुकोबा कोणालाही दिसले नाहीत, कोणालाही सापडले नाहीत. अखेरीस फाल्गुन वद्य द्वितीयेला, द्वितीया म्हणजे बीज, फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबा वैकुंठवासी झाले असं रामेश्वर भट्टांनी जाहीर केलं. तो दिवस म्हणजेच आजचा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया, तुकाराम बीज. संत तुकारामांचे हजारो अभंग आज अनेक वर्षांनी लोकांच्या जगण्याचा आधार आहेत. तेव्हाही होते. वैदिक धर्मामधलं पाखंड हे अभंग नाकारत असत. विश्वबंधुत्व आणि समत्वाचा हुंकार देत असत आणि आजही देतात. अभिजन वर्गातल्या अनेक दुष्टांनी तुकारामांची गाथा बुडवायचे अनेक प्रयत्न केले, तरी सुद्धा तुकारामांची गाथा लोकांच्या स्मरणगंगेत तरली, अजरामर झाली. अनेक लोकांनी त्यांचे अभंग असीम श्रद्धेनी प्रेमानी मुखोद्गत केले होते. बीजेच्या दिवशी तुकोबांच्या अशा अकल्पित नाहीशा होण्यामुळे गावोगावचे लोक किती गहिवरले असतील, किती आक्रंदले असतील याची आज कल्पना सुद्धा करवत नाही. गावोगावच्या लेकीसुना आज तुकारामांच्या नाहीसे होण्याचा गहिवर त्यांच्या अनेक ओव्यांमधनं लोकगीतांमधनं मांडत असतात. त्यातले एक अतिशय प्रसिद्ध लोकगीत आहे, तुकोबारायांनी कीर्ती केली फार, तुकोबारायांनी कीर्ती केली फार, कागदाच्या वह्या पाण्यामध्ये 3 वार, साधू मध्ये साधू ऐसा हा शुद्ध, देहूच्या राऊळात नाही भिजले काबूद. तुकोबारायांची कीर्ती इतकी अमर आहे, अजरामर आहे. तुकोबाराय वृत्तीनी इतके साधूजन होते, संत सज्जन होते की त्यांच्या कागदाच्या वह्या पाण्यामध्ये 3 वार म्हणजे 3 दिवस भिजल्या, तरी सुद्धा देहूच्या राऊळात वसणाऱ्या पांडुरंगांनी ते कागद ओले होऊ दिले नाहीत. देहूच्या राऊळात नाही भिजले काबूद. आळंदीचा मासा देहूला गेला कैसा, आळंदीचा मासा देहूला गेला कैसा, माझ्या तुकयाचा नित्य भाव होता तैसा. तुकोबा माऊलींना ज्ञानोबा माऊलीचा पुनर्जन्मच मानत असत बाया बापड्या. ज्ञानोबांच्याच शुद्ध सात्विक अंतःकरणाचे तुकोबा वारकरी पंथाची पालखी पुढे चालवत राहिले होते हे आजच्या बाया बापड्यांना सुद्धा माहिती आहे. तुका गेला वैकुंठाला कोणी पाही येला, तुका गेला वैकुंठाला कोणी पाही येला, नांदुरकीच्या झाडाखाली जोडा रेशमी राहिला, देहूच्या माळावर उधळीत बुक्का जाई, देहूच्या माळावर उधळीत बुक्का जाई, गायब झाला तुका जिजा पाहतच राही.
आपल्या पतीच्या नाहीसं होण्याचा वियोग, ते शल्य जिजेनी त्यांच्या पत्नीनी कसं सहन केलं असेल याची कल्पना केवळ आजच्या किंवा तेव्हाच्या लेकी सुनाच करू शकतात. म्हणून त्या म्हणतात, तुका गेला वैकुंठाला कोणी पाही गेला, नांदुरकीच्या झाडाखाली जोडा रेशमी राहिला, देहूच्या माळावर उधळीत बुक्का जाई, गायब झाला तुका जिजा पाहतच राही. पुढे म्हणतात, वाजंत्री वाजती देहू गावाच्या दुरडी. धुळवडीच्या दिवशी वाजंत्री वाजत असत, जशी धूळ असं म्हणतात उडायची. लोक आनंदाने वेभान होऊन नाचायचे, वाजंत्री वाजायची. वाजंत्री वाजती देहू गावाच्या दुरडी, तुका गेला वैकुंठाला वही राहिली कोरडी, वही राहिली कोरडी. साक्षात विठ्ठलानीच त्यांच्या वह्या कोरड्या ठेवल्या, म्हणजेच त्यांचे अभंग लोकगंगेवर तरले, कोरडे राहिले, ते भिजले नाहीत, असं या बाया बापड्यांना या सगळ्या लोकगीतांमधनं सांगायचं असावं. तुकारामांची गाथा मी 2-2.5 वर्षांपूर्वी वाचायला घेतली. गाथेच्या वाचनाला, पारायणाला प्रारंभ करण्यापूर्वी एकदा तुकोबांच्या पायावर डोकं ठेवून यावं अशी तळमळ मनाला कधीची लागून राहिली होती. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वहावा भारमाथी, असं तुकोबांनी मोठ्या परखडपणाने सांगून ठेवलेलं आहे. माझं येरपण मला नक्की माहितीये आणि म्हणूनच ते नाहीसं व्हावं आणि ज्ञानाचा प्रकाश तुकोबारायांनी आशीर्वाद रूपाने मला द्यावा, म्हणून मी आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून तुकोबारायांच्या दर्शनाला देहूला जायला निघाले. मी तळेगाव स्टेशनला उतरले, एका रिक्षात बसले. रिक्षावाले दादा माळकरी दिसत होते, वारकरी पंथाचे दिसत होते. गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळी टिळा होता वारकरी पंथाचा. मी त्यांच्याबरोबर निघाले. तळेगावला विठ्ठल रखुमाईच्या देवळात गेले, दोघांचं दर्शन घेतलं आणि मग निघाल्यावर मला रिक्षावाल्या दादांनी विचारलं, ताई देहूला आज कुठं? मी म्हणलो, आज आषाढी एकादशी आहे ना, मग इतक्या चांगल्या मुहूर्तावर मला संत तुकारामांच्या पायावर डोकं ठेवायचंय, माथा ठेवायचाय, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग गाथेला प्रारंभ करायचा आहे, तेव्हा आज मला देहूला जायला हवं. तेव्हा ते म्हणाले, आषाढी एकादशीला तुम्ही तुकाराम बाबांच्या दर्शनाला निघालात? मी नवलाने विचारलं, हो का, असं का म्हणताय तुम्ही? तेव्हा ते मला हसून म्हणाले, अहो ताई, तुकोबा आज पंढरपूरला गेले ना, आज देहूला कसे असणार ते? गर्दी नसल म्हणून तुम्हाला जायचं असेल तर जावा, पण तुकोबा आज माऊलींचं दर्शन घ्यायला, निवृत्तीनाथांचं दर्शन घ्यायला, रखुमाई विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपुरात असणार. गर्दी नाही म्हणून निघालात ना, मूर्ती, तुकोबांची मूर्ती दिसल, पण त्यात चैतन्य ते मात्र नसल. त्या दादांचे हे शब्द ऐकून मी थक्क झाले. केवढी प्रचंड श्रद्धा, केवढा मोठा विश्वास हा. तुकोबा पंढरपूरला गेलेले आहेत, आषाढीला विठ्ठलाचं दर्शन घेणारच आहेत. तोवर देहू गाव रिकामं झालंय, चैतन्यहीन झालंय. हा विश्वास, ही श्रद्धा माझ्या अंतःकरणात कधीतरी वस्तीला येईल का? इतका विश्वास खरोखरच मी कधीतरी कोणावर टाकू शकेन का? हा प्रश्न मला त्या दिवशी पडला. त्या अवस्थेतच मी आज अनेक वेळेला तुकाराम गाथा वाचली आहे. तिचं मनन, वाचन, चिंतन करण्याचा मी अनेक वार प्रयत्न केला आहे. पण आज त्या माळकरी दादांची इतकी श्रद्धा माझ्या ठाई वस्तीला नाही. ती ज्या दिवशी माझ्या ठाई वस्तीला येईल तो रामकृष्ण हरी.